नमस्कार मित्रांनो, आपल्या पोलीस भरती 2021 या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरोग्य विभाग ग्रुप डी साठी अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न. तर या 50 प्रश्नांमध्ये यामागील विचारलेले सर्व प्रश्न आणि अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर 1 नंबरचा प्रश्न बघा. शरीरात कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अस्थिमज्जा. 2 नंबरचा प्रश्न बघा. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर इथे भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल विचारलेल्या आहेत. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सरोजिनी नायडू. 3 नंबरचा प्रश्न बघा. मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती? येथे सर्वात मोठी ग्रंथी विचारलेली आहे. त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, यकृत. 3 नंबरचा प्रश्न झाला. आता 4 नंबरचा प्रश्न बघा. भारताचे राष्ट्रपिता कोणास म्हणतात? तर इथे भारताचे राष्ट्रपिता विचारलेले आहे. तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, महात्मा गांधी. 5 नंबरचा प्रश्न बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2021 कोणाला जाहीर झाला? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनु मलिक. 6 नंबरचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 21 जून. 7 नंबरचा प्रश्न बघा. प्रौढ व्यक्तींमध्ये लिव्हरचे वजन किती असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1.5 किलोग्रॅम. 8 नंबरचा प्रश्न बघा. 2020 वर्षाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनाबद्दल देण्यात आलेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हेपॅटायटिस सी विषाणू. 9 नंबरचा प्रश्न बघा. चकाकी असणारा एकमेव अधातू कोणता? तर इथे चकाकी असणारा एकमेव अधातू विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी, आयोडीन. 10 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक मानसिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक मानसिक आरोग्य दिन हा 10 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. 11 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक ऑलिम्पिक दिन 23 जूनला साजरा केला जातो. 12 नंबरचा प्रश्न बघा. बायोगॅसमध्ये कोणता घटक असतो? इथे बायोगॅसमध्ये विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, मिथेन. तर बायोगॅसमध्ये मिथेन हा घटक असतो. 13 नंबरचा प्रश्न बघा. अन्नपदार्थांची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कॅलरीज. 14 नंबरचा प्रश्न बघा. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इरिस. हा रोग कशापासून होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जीवाणू. 16 नंबरचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन केव्हा असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 16 सप्टेंबर. 17 नंबरचा प्रश्न बघा. दिशा कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश. 18 नंबरचा प्रश्न बघा. सिटी ऑफ नवाब म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर सिटी ऑफ नवाब म्हणून लखनौ या शहराला ओळखले जाते. 19 नंबरचा प्रश्न बघा. मानवी त्वचेस कोणत्या घटकामुळे रंग प्राप्त होतो? तर मानवी त्वचेस मेलॅनिन या घटकामुळे रंग प्राप्त होतो. 20 नंबरचा प्रश्न बघा. CPUचा फुल फॉर्म काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. 21 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ. 22 नंबरचा प्रश्न बघा. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? येथे महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सातारा. तर यावरती अजूनही प्रश्न तयार होऊ शकतो की महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाची
उंची किती आहे? तर त्याचं उत्तर येईल 1438 मीटर उंची आहे त्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाची. 23 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रपूर. 24 नंबरचा प्रश्न बघा. पवन ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर येथे पवन ऊर्जा निर्मितीमध्ये विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसरा. 25 नंबरचा प्रश्न बघा. रेड्डी बंदर हे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोह खनिज. 26 नंबरचा प्रश्न बघा. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाशिक. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. 27 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर इथे तांबे उत्पादन करणारे राज्य विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे झारखंड. 28 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील पहिली फूड बँक सुरू करणारे पहिले राज्य? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली. 29 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. 30 नंबरचा प्रश्न बघा. सज्जनगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? ते सज्जनगड हा किल्ला विचारलेला आहे. तर सज्जनगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात येतो. 31 नंबरचा प्रश्न बघा. झारखंड राज्याची राजधानी, येथे झारखंड राज्याची राजधानी विचारलेली आहे. तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, रांची. 32 नंबरचा प्रश्न बघा. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून गटविकास अधिकाऱ्याला ओळखलं जातं. 33 नंबरचा प्रश्न बघा. अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? इथे अखिल भारतीय सेवांचे जनक विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, सरदार वल्लभभाई पटेल. 34 नंबरचा प्रश्न बघा. संगणकात खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही? येथे नाही विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मॉनिटर. तर मॉनिटर हे संगणकाचं स्टोरेज डिव्हाइस नाही. 35 नंबरचा प्रश्न बघा. डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात? तर डाटा कम्युनिकेशन रेट हा बिट्स पर सेकंड असा मोजला जातो. 36 नंबरचा प्रश्न बघा. मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के रक्त मानवी शरीरात असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9%. 37 नंबरचा प्रश्न बघा. मानवी हृदयाकडून किती टक्के रक्त मेंदूला पुरवले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 14%. 38 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय संविधानात सुरुवातीला किती कलमे होती? तर भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला एकूण 395 कलमे होती आणि आता एकूण 465 कलमे आहेत. 39 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? येथे जागतिक आरोग्य दिन विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 7 एप्रिल. 40 नंबरचा प्रश्न बघा. लहान बालकांचा जन्मापासून किती महिन्याच्या आत BCGची लस दिली जाते? तर लहान बालकांना जन्मापासून 12 महिन्याच्या आत BCGची लस दिली जाते. 41 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची स्थापना केव्हा झाली? तर इस्रोची स्थापना ही 1969ला झाली. यावरती अजूनही प्रश्न विचारू शकतात की इस्रो कोठे आहे? तर सर्वांना माहीतच असेल, इस्रो हे कर्नाटकमधील बंगळुरू येथे आहे. 42 नंबरचा प्रश्न बघा. जगात शुद्ध पाण्याचा साठा
किती आहे? तर येथे जगातील शुद्ध पाण्याचा साठा विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2.5. 43 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील मुघल शासकांचा योग्य क्रम सांगा. तर याचं योग्य उत्तर आहे बाबर, हुमायून, अकबर आणि नंतर जहांगीर. तर असा हा क्रम आहे. 44 नंबरचा प्रश्न बघा. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? येथे आर्य महिला समाजाची स्थापना विचारलेली आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. 45 नंबरचा प्रश्न बघा. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सर्वांनाच माहीत असेल की मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केलेले आहे. 46 नंबरचा प्रश्न बघा. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आनंद यादव. तर झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव आहेत. 47 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चंदीगड. तर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे चंदीगड या शहरामध्ये आहे. 48 नंबरचा प्रश्न बघा. हत्ती रोग कशामुळे होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे मेटाझोआ. 49 नंबरचा प्रश्न बघा. आर्थिक आणीबाणी विषयक कलम कोणते? तर येथे आर्थिक आणीबाणी विषयक कलम विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कलम 360. आणि कलम 352 कशा संबंधी आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. 50 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केलेले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रमाबाई रानडे यांनी भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व केलेले होतं. तर हे होते ग्रुप डी साठी अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा.